वसईच्या समुद्र किनाऱ्यात 66 नॉटिकल दूर एक रिंगण तयार झाले असल्याची घटना घडून आली आहे। मच्छीमारी करून परत घरी येत असताना वसईच्या मच्छीमारांच्या निदर्शनास ही घटना आली आहे। यामुळे मच्छीमार बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या दृश्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मच्छीमार बांधवांनी केली आहे। वसईतील बोट याच गोल रिंगणात अडकली होती, मात्र सुदैवाने ती बोट त्या रिंगणामधून बाहेर पडली। त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मच्छीमार बांधवांकडून ज्वालामुखी असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे। दरवर्षी 200हून अधिक सौम्य भूकंप होत असतात आणि आपत्ती विभागाकडूनही तपासणी करावी अशी मागणी समुद्र जीवरक्षक जनार्दन मेहर यांनी केलेली आहे। सर, काय सांगाल, समुद्रामध्ये एक गोल रिंगण तयार झालेलं आहे, कशाचं रिंगण आहे असं वाटतंय? सर, आपण सांगितलं मुद्दा योग्य आहे। काही दिवसापूर्वी असं समुद्रात रिंगण तयार झालेला व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होत होता आणि त्या रिंगणामध्ये एक मासेमारी नौका फसली होती। त्यांच्या प्रसंग जाऊनमुळे त्याने विचार करून त्यांना समजलं आणि त्या इंजिनचा स्पीड वाढवून ती बोट त्या रिंगणातून बाहेर काढली होती आणि तिथलं बाहेर निघाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ बनवून समाज माध्यमावर तो व्हायरल केला। ही घटना तुम्ही समाज यंत्रणेपर्यंत पोहोचा, शासनाच्या यंत्रणेपर्यंत आवाहन केलं होतं। हे आवाहन केलेली व्हिडिओ जेव्हा माझ्यापर्यंत आली सोशल मीडियावरून, त्यामुळे तात्काळ ती व्हिडिओ माझ्याबद्दल आल्याची मी परवाना अधिकारी वसी यांना फॉरवर्ड केली। त्यानंतर त्या वस्तूची माहिती दिली। त्यांनी जो मजकूर फॉरवर्ड केला तो मजकूर त्यांना फॉरवर्ड केला आणि लगेच मच्छीमार नेते देवेंद्र तांडेले यांच्याशी बोललो, त्यांना तो व्हिडिओ फॉरवर्ड केला, त्यांनी ते मेसेज फॉरवर्ड केला। त्यानंतर मत्स्य विभाग आणि परवाना अधिकारी यांनी कळवलं होतं की संबंधित यंत्रणेला कोस्ट गार्डला कळवलेलं आहे, परत मत्स्य विभागाने संबंधित विभागाला कळवलं असे त्यांनी माहिती दिली होती। परंतु ह्या घटनेला आज 8 ते 10 दिवस होत आले। जवळजवळ 11 तारखेची ही घटना होती। तो होणारे उपद्रव तिथे थांबलाय की अजून सुरू आहे याबाबत कुठलेही मच्छीमारांना अजून माहिती नाहीये। वास्तविक पाहता ही घटना घडल्यानंतर समाज माध्यमातून प्रशासनापर्यंत ही घटना कळल्यानंतर संबंधित जिल्हा आपत्ती प्रशासन किंवा मंत्रालयीन आपत्ती विभाग यांनी त्या जागेवर जाऊन ती घटना नेमकी काय आहे याची पाहणी करून मच्छीमार बांधवांपर्यंत तो संदेश द्यायला हवा होता की काय धोका करण्याचे कारण नाहीये, ते धोकादायक आहे। परंतु तशा बाबतली कुठलीही अधिकृत माहिती संबंधित विभाग न आल्याने मच्छीमार भयभीत झालाय। एकीकडे मच्छीमारांचा रोजगारावर गदा आहे, वाढवण बंदराच्या नावाखाली लोक झडतायत, जे नको नको सांगतायत ते प्रकल्प लादतायत म्हणून मच्छीमार लोक आज 19 तारीख प्रचंड मोर्चाने सभा घेत माझं दुर्दैव आहे ते मी तिथे नाही जायला भेटलं, पण या निमित्ताने या मच्छीमारांच्या समस्येच्या निमित्तानं मी आज इकडे आहे। तर मला शासनाला विनंती आहे, मच्छीमार बंदर नको हे सांगताना तुम्ही लादताय, पण ओम नमः शिवाय बोटीने जो विनाशकारी काहीतरी कृत्य दिसते समुद्रात त्याची जाणीव करून प्रशासनाला दिली आहे। ते विनाशक आहे अगर कसे त्याची साधी चाचपणी सरकारने केली नाही, ते होणे गरजे आहे, जेणेकरून त्या दृश्यामध्ये समोरच एक ऑइल रिग दिसते, त्या ऑइल रिगच्या माध्यमातून काही होतंय का तसा त्याही सांक्षिप्त तपासणे गरजे आहे। देव न करो 23 सप्टेंबरला जे भूकंपाबाबत रिक्टर स्केलचे धक्के जाणवल्याबद्दल बातमी आली होती, त्याचे काय पडसाद उमटले तर त्या ऑइल रिगलाही धोका उद्भवू शकतो जर ती तीव्रता तिथपर्यंत पसरली। तर हे गांभीर्याने घेता शासनाचे आपत्ती मंत्रालय, सुरक्षा यंत्रणा यांनी फिशरीज डिपार्टमेंट दिलेल्या सूचनेनुसार आणि समाज माध्यमावरून आलेल्या माहितीनुसार याची सखोल चौकशी करून योग्य ती तपासणी करून तसा अहवाल आणि मच्छीमार बांधवांना चांगला असा संदेश देण्यात यावा, जेणेकरून मासेमारी परत सुरळीत होईल आणि मच्छीमार भयभीत होण्यापासून मुक्त होईल।
तनया मरायणकर, आपलं महानगर, विरार.